माफ करा मला, माझं लक्ष नव्हतं. मुलाखत घ्यायला आला आहात ना? करूया सुरू. विचारा तुमचे प्रश्न. काय झालं? गरम होतंय का तुम्हाला? नाही, तुमच्या चेहऱ्यावर घाम फुटलेला दिसतोय. रुमाल आहे ना? हो हो आहे ना. आपण थोड्या वेळानंतर पुन्हा सुरू करायचं का? पाणी वगैरे द्यायला सांगू? हा हिच्या समोरच असं करतोय, आई समोर कसं टिकणार आहे? आई तुम्ही शांत का बसलायत? हा प्रश्न विचारा ना. इंटरव्ह्यू. हो हो. अहिल्या देवी, मला सांगा, हे हे एवढं मोठं एम्पायर उभं करायला खूप खूप कष्ट लागले असतील ना तुम्हाला? ह्यो प्रश्न आहे तुमचा? हो नाही म्हणजे हे हो हो हा हा हाच प्रश्न विचारायचा मला. काय हो हो नाही नाही चाललं आहे तुमचं? ह्यो प्रश्न विचारलात तुम्ही? आणि व्यवसाय उभा करताना कष्ट हे पडतातच. जरा नीट प्रश्न विचारा. मला असं वाटतं की तुम्ही तयारी नाही केली. काय विचारा ना. काय झालं? जमल ना तुम्हाला? अहो दादा बोला ना. काय बघत? काय दुसरा बघा ना. काय अहो या काय चाललंय? काही नाही, आपले नवीन क्लायंट आलेत, त्यांच्याशी बोलतोय प्रीतम. हो हो क्लायंट आहेत. सावित्री, पारू कुठे आहे? पारू, हा देवी आई. माझ्यासाठी तुझ्या हातची कॉफी आणि पाणी घेऊन माझ्या खोलीत ये. वय तुमचं चालू द्या. हो हो. तुमचं काय झालं ना पेमेंट? हो या मग. हा सर, आयुष्यात पहिल्यांदा काम न केल्याचे पैसे मिळाले मला. म्हणजे तुम्हाला सांगतो, आधी ना काम केलं तरी त्याचे पैसे द्यायचे नाहीत हो. 3 महिने थांबायला लागायचं मला. या या चला या. थँक्यू. या या.
इंटरव्ह्यूचं काय करायचं? आपला प्लॅन सक्सेसफुल कसा होणार? आपला हेतू चांगला आहे ना, होईल सगळं व्यवस्थित होईल. सर ॲक्च्युली ना माझ्या ओळखीच्या एक आरजे आहेत, ते इंटरव्ह्यू घेण्यात ना खूप एक्सपर्ट आहेत. आपण त्यांना कॉन्टॅक्ट करायचं का, बोलायचं का त्यांच्याशी? अरे नेकीवर पूछ लगेच विचार. मी करते त्यांना कॉल, पण त्या कन्व्हिन्स होतील की नाही सांगता येत नाही. पण लेट्स होप फॉर द बेस्ट. हॅलो, आरजे श्रुती बोलतायत का? म्हणजे खरं तर मला विचारूनच तिने वेळ दिली. पण श्रीकांत, अहिल्या, हा इंटरव्ह्यू माझ्यासाठी महत्वाचा आहे. अगं जगासमोर तू एक इन्स्पिरेशन आहेस. गाव खेड्यातल्या कित्येक बायका तुझ्याकडे बघून लघु उद्योगाकडे वळल्यात. अगं त्यांच्यासाठी एक आशेचा किरण आहेस तू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही दिवसातच आपलं नवीन प्रॉडक्ट लॉन्च होणार आहे ना. त्याच्या आधी जर का तुझा हा इंटरव्ह्यू झाला तर आपल्या कंपनीचा फायदाच होईल ना. पटतंय मला, पण नाही आता पण नाही आणि बिन नाही. तूच म्हणतेस ना, द शो मस्ट गो ऑन. मग स्वतःचे मूड्स, सगळे पर्सनल प्रॉब्लेम्स दूर ठेवून फक्त आणि फक्त कंपनीचा विचार कर. अहिल्यादेवी किर्लोस्कर सारखा. ठीक आहे.